अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। येणाऱ्या दत्त जयंतीनिमित्त आपण प्रत्येक जण 21 दिवसांच्या 11 दिवसांच्या सेवेला बसलो आहोत। काही जण गुरुक्षेत्राच्या पारायणाला सुद्धा बसलेत, परंतु काही कारणास्तव जर तुम्हाला या सेवा करता आल्या नसतील तर किमान दत्त जयंतीच्या दिवशी यातील एखादी तरी सेवा अवश्य करा। सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे झाल्यानंतर जर तुमच्या घरी दत्त महाराजांची मूर्ती असेल तर, नसेल तर स्वामींची मूर्ती ताम्हणात घ्यायची आहे। त्यानंतर एक वेळा अथर्व शीर्ष, श्री सूक्त, पुरुष सूक्त, पवमान सूक्त आणि रामरक्षेचं पठण करत पाण्यानं किंवा पंचामृतानं आपल्याला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। मूर्ती स्वच्छ पुसून हिना अत्तर लावून गंध फूल अक्षता वाहून आपल्याला मूर्ती स्थानापन्न करायची आहे। ही सेवा तुम्हाला दुपारी 12:39 आत करायची आहे, कारण 12:39 आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे। त्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये जेवढ्या काही सेवा करता येतील तेवढ्या अवश्य करा। मग श्री स्वामी चैत्र सारामृताचं पूर्ण एक पाठ, श्री संक्षिप्त गुरुचरित्राचा एक पाठ, किंवा नाहीच जमलं तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एक माळ जप करा। 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा। जेवढ्या काही तुम्हाला सेवा करता येतील त्या तुम्ही या दिवशी अवश्य करा। त्याचबरोबर संध्याकाळी जवळच्या दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मठात केंद्रात जाताना एक नारळ आणि खडी साखर आणि गुलाबाचं फूल मात्र अवश्य न्या। जेवढ्या काही तुम्हाला सेवा करता येतील त्या तुम्ही या दिवशी अवश्य करा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।